नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण जेव्हा काहीतरी वाचन करतो त्याचा आपल्या मनावर काहीतरी परिणाम होत असतो. काही वेळेला काय असतं का, आपण विशिष्ट उद्देश ठेवून वाचन करत असतो. जसं की यशकथा लोकांच्या, चरित्र, आत्मचरित्र, धार्मिक वाङ्मय, असं काही काही आपण मनामध्ये उद्देश ठेवून आपण वाचत असतो. त्यामुळे त्याच्या प्रतिक्रिया आपल्या मनावर उमटत असतात. आणि मला अशाच बाबतीतला एक माझा अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे. काय झालं की चातुर्मासामध्ये यावर्षी मला असं वाटलं की आपण अन्नपूर्णा स्तोत्र पाठ करावं. त्याप्रमाणे मी अन्नपूर्णा स्तोत्र पाठ करायला घेतलं आणि साधारणपणे 5-6 महिने झाले आणि माझं स्तोत्र काही पाठ होत नव्हतं. मी रोज प्रयत्न रोज पुस्तक घेऊन म्हणत होते, पण ते काही आद्य शंकराचार्यांनी हे स्तोत्र लिहिलेलं आहे आणि मी आंतरिकपणे ते मला पाठ करायचं आहे यांनी म्हणत होते, मनापासून म्हणत होते, कारण आपल्याला हे पाठ करायचे. मनामध्ये उद्देश हा होता की आपण पाठांतर करू. शंकराचार्यांसारख्या व्यक्तींनी त्याची रचना केलेली आहे, तर आपण पाठ आपल्याला आले तर बरं होईल, अशा मी ते पाठ करत होते. पण ते काही पाठ झालं नाही, अर्ध्यापेक्षा जास्त थोडं झालं आणि नंतर मग मला असं वाटलं पुस्तक घ्यायचा कंटाळा यायला लागला. चातुर्मास संपला, पुस्तक घ्यायचा कंटाळा यायला लागला. मग ते काही 5-6 श्लोक त्यातले पाठ झालेले होते. तेवढं मी पुस्तक न घेता म्हणत होते, शेवटचं म्हणत होते आणि नमस्कार करते. पण परवा अचानक 4-5 दिवसापूर्वी माझ्या लक्षात, माझ्या वृत्तीत बदल झाला आहे असं मला अचानक जाणवलं. कसं जाणवलं तर मला खरं म्हणजे क्वांटिटी भरपूर प्रमाणात नाही, पण थोड्या प्रमाणात, पण खूप छान रसिकतेने आयुष्य जगायला आवडतं. खायला प्यायला आवडतं, चांगलं फिरायला आवडतं, सिनेमे पाहायला आवडतात, खरेदी करायला आवडते, नवीन नवीन साड्या असतील, ड्रेसेस असतील, काही ना काहीतरी जाऊन बाजारात उगाच फिरायचं, ज्याला आपण विंडो शॉपिंग म्हणतो, असं फिरायचं. छोटीशी गोष्ट आणायलासुद्धा पार्ला मार्केटला जायचं, हे सगळं मला खूप आवडतं. आणि माझ्या लक्षात तर त्या दिवशी काय झालं की मी मॅगी आणले, ते मला आवडतं कधीतरी, तर आणले. तर मग म्हटलं अरे आज सॉस पण नाही, फ्रीजमध्ये भेटलेलं सॉस पण नाही आपल्याकडे, चीज नाही, सॉस नाही, काही नाही आहे आपल्याकडे. आणि मग मला एकदम असं वाटलं, आपण किती महिन्यात आपण काहीच आणलं नाही, अनेक महिने झाले आपण काही बाजारात जातच नाही, आनंदाने फिरत नाही आहोत आपण कुठे. आणि असे आपण का होतो आहे, इतके अरसिक का होतो आहे, आहे ते चालवून घेणं, भागवून घेणं, हे माझ्याकडे व्हायला लागलं. आणि थोडीशी आतून ना आपण म्हणतो बघा की काही न वाटणं, अलिप्त होणं, थोडंसं असं व्हायला लागलं. आता माझ्याकडे एक दिवशी खूप 4-5 पाहुणे आमचे मित्रमंडळी येणार होती, तर ते आमचा मला आदल्या दिवशी निरोप आला 2 दिवस आधी की प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचण आली आहे, त्यामुळे ते येणार नाहीत आणि त्यातला फक्त एकच माणूस येणार आहे. तर मला खरं खूप वाईट वाटलं मला थोडा वेळ. पण नंतर मला असं वाटलं की ठीक आहे, एक येणार आहे ना, मग आपण त्याच्यासाठी करूया. मी सगळं जो काही मेनू मी ठरवला होता तो त्याप्रमाणे मी केला. मला खूप आनंदही झाला, तो माणूस आला, आम्ही जेवलो एकत्र, माझा मुलगाही आला होता. तर पण मला असं वाटलं की आपल्याला म्हणावं तसं वाईट नाही वाटलं का, ही मंडळी आली नाहीत. माझे जुने सहकारी होते ते, आणि आमची खूप आपण रॅपो हल्ली म्हणतात त्याला, तसा तो होता आमच्या आपापसात, आणि अजूनही आम्ही फोनवर कनेक्टेड असतो. तर ते एक झालं. त्यानंतर माझ्या आयुष्यातली जी मजा घेण्याची प्रवृत्ती आहे की मग हां नाही आहे का, ठीक आहे, सोडून दे. तर हे जे चालवून घेणं, की जो माझा स्वभाव नाही आहे, एखादी गोष्ट जर मला करायची असेल त्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू बाजारातून मला आणायला आवडतात. नंतर मला लक्षात आलं की माझी महत्त्वाकांक्षा कमी होती. मी एक मनामध्ये एक ध्येय ठेवलं आहे, आणि मला असं वाटलं की हां ठीक आहे ना, नाही झालं तर नाही झालं, असं थोडं होतं. प्रत्येक गोष्ट ठरवलेली थोडीच होते, पण त्याच्यासाठी जे प्रयत्न करायला हवे त्यातसुद्धा मी कमी पडते का, असं मला वाटायला लागलं. आणि मी शोध घ्यायला लागले की असं का होतं आहे. एका ठिकाणी वैराग्य मला येतं आहे का सगळ्या गोष्टींचं, की आता शनिवार यावारी मुलगा नसतो, तर मी पंडिशमेंट कधी खिचडी करते, कधी खिचडी कढी करते, असं कधी नुसतेच घावन करते, कधी नुसता थालीपीठ करते, आणि मी तो 2 दिवस ते लोटते. ते हे नव्याने सुरू झालं, हे मला आता लक्षात आलं. मग मी बघायला लागले की माझ्या दिनक्रमात तर काही बदल झालेला नव्हता, कारण तो वर्षानुवर्ष तोच आहे. त्यानंतर मग काय माझ्या वाचनात काही बदल झाला आहे का, तर नाही. पुराणं वगैरे तर मी आधी वाचते, 1-1.5-2 वर्ष झाली ते वाचन चालू आहे. मग काय झालं, जास्तीचं मी काय वाचते, तर माझ्या लक्षात आलं की म्हणून अन्नपूर्णा स्तोत्र हे एक वेगळं आपण वाचतो. आणि त्याच्यातला एक असं आहे की अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देई च पार्वती. आता ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम हे शंकराचार्यांनी मागितलं आहे.
आणि मी ते स्तोत्र म्हणते. तर मला असं वाटलं, अरे बापरे, हे त्यांना जे हवं आहे ते मागतायत, मग मी ते स्तोत्र का म्हणते बरं? त्यामुळे तर मला वैराग्य येत नसेल ना, की तो जो परिणाम आहे साहित्यात, साहित्य वाचनाचा, की रोज वैराग्य म्हणते मी तोंडाने, तर तो श्लोक वाचून 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 साहित्याचा परिणाम माझ्या मनावर होतोय का, आणि मला वैराग्याकडे मी वाटचाल माझी आपोआप सुरू होते की काय, असं मला वाटायला लागलं. मग मी महाराजांचं आमचं पुन्हा एकदा नीट बघितलं की त्यांचा उद्देश काय आहे. तर त्यांनी फक्त नाम घ्यायला सांगितलं, सॉरी, इतर गोष्टी त्यांनी काहीच करायला सांगितलेल्या आहे. त्यांनी जीवनात सगळा आनंद शोधा, पण भोगास म्हणजे कुठे न गुंतावे, गुंतू नका, सगळा आनंद उपभोग घ्या, फक्त नाम घ्या, देवाला विसरू नका, अनुसंधान ठेवा, हे त्यांनी सांगितलं. कुठेही स्तोत्र वाचायला सांगितले नाही, कुठे उपास तपास करायला सांगितले नाही, तीर्थयात्रा करायला सांगितले नाही. उलट ते म्हणतात तुम्ही पुन्हा पुन्हा गोंधळलेला येता. तिथे गेलेल्या लोकांनासुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणीतरी त्यांना विचारलं काय त्या इथून आम्हाला अमुक ठिकाणी जायचे, ते म्हणाले का इथे आल्यावर तुमचं समाधान नाही का झालं? तर गुरुगृही गेल्यानंतर, कारण गुरुच्या पायाशी आपण ज्यावेळी असतो मनाने, तेव्हा आपल्या सगळ्या गरजा पूर्ण झालेल्या असल्या, बा आपण तिथे निरुद्देश असलं पाहिजे की आता मला यापुढे काही नको, तुमची कृपा, हेच मला जे काही हवं आहे ते मला मिळतं. आणि अचानक आकलन व्हावं तसं मला झालं. आणि पुन्हा एकदा मी समर्थ रामदासांकडे वळले. प्रपंची पाहिजे सुवर्ण असं म्हणणारे समर्थ रामदास प्रयत्नवादाची अखंड शिकवण देतात. काम करा, संबंध दिनचर्या ते आपल्याला देतात. आणि तो माझा आवडता ग्रंथ आहे, तुम्हालाही माहिती. तर गेल्या 5-6 महिन्यात मी त्यातलं सुद्धा फार अगदी उजुजबी वाचन करते. नेहमीच समोर आहे, माझ्या टेबलावर असतो, पण मी त्यातलं काही फार वाचन नाही केलं. आणि प्रयत्नवादापासून मी थोडीशी ट्रॅक सोडल्यासारखी बाजूला गेले होते. तर मला असं वाटलं की आपण काय वाचतोय, शब्दांचा अर्थ ध्यानात घेत होते मी, पण माझ्या एक डोक्यातच आलं नाही की मला हे नको आहे, या शब्दांचा माझ्या मनावर असा परिणाम होत असेल हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्यामुळे मी आता ठरवलं आहे यापुढे की आता मी जे काही वाचेन, मुळात काही वाचायची फार गरज नाही. चरित्र, आत्मचरित्र छान आहे, ते वाचूया ना लोकांची, त्यातनं आपल्याला काही प्रेरणा मिळते, काही काही कठीण परिस्थितीत त्यांनी कसा मार्ग काढला हे मला कळेल. समर्थ आहेतच, आणि पुराणे बिराणे छान आहेत, वाचूया ना आपण. कारण इतर जी स्तोत्र म्हणते ती नारदानी रचलेली वगैरे आहेत. दत्तगुरूंचं स्तोत्र आहे ते नारदानी रचलेलं आहे. गणपतीचं स्तोत्र आहे संकटनाशन, ते नारदानी रचलेलं आहे. तर हे शंकराचार्य, आद्य शंकराचार्य मानव होते, आणि मानव स्वतःसाठी काहीतरी वेगळं मागतो, मोक्षाचा मार्ग. त्यांना वैराग्य हवं आहे, पण मला वैराग्य नको आहे. आणि माझ्या मनावर त्या वैराग्याची जी ती ओळ आहे, ती ओळ माझ्या मनावर सतत बहुतेक आघात करत राहिली असेल का, असं मला वाटलं. आणि मी ताबडतोब त्या दिवशी पूजा केली. पूजा केल्यानंतर अन्नपूर्णेसमोर, अन्नपूर्णा आमच्या प्रत्येकाच्या आपल्या घरात असते, कारण लग्न होऊन मुलगी ज्यावेळी सासरी येते तेव्हा तिला अन्नपूर्णेची मूर्ती, तिच्याबरोबर गणपती आणि अन्नपूर्णा, काहीतरी 2 देव तिला मिळालेले असतात, तर ती घेऊन आलेली असते. त्यामुळे अन्नपूर्णेला मी नेहमीप्रमाणे गोंडा व्हायला आणि तिला सांगितलं की मला वैराग्य नको आहे. इतके दिवस चुकून शंकराचार्य जे मागत होते ते मी मागत होते की काय, तर तुम्हाला तसलं काही देऊ नकोस. मला समृद्ध, छान, सुखी आणि आयुष्य अगदी रसाळपणे जगायचे, आनंदाने जगायचे, मला आनंद मिळवायचे, मला तुम्हा सर्व देवांची भक्ती करायची, आणि मला खूप छान, ज्याला आपण सुफळ संपूर्ण असं आयुष्य मला हवं आहे. तर तू आतापर्यंत जे मी म्हटलं होतं तर ते मी चुकीचं बोलत होते. आजपासून मी फक्त तुला नमस्कार करणार आहे, आणि तुझी माझ्यावर अशीच कृपा राहू दे. आणि माझ्या गुरूंच्या कृपेने मला या गोष्टीचं आकलन झालं असं मी मानते. त्यामुळे गुरूंना पण माझे पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार.